नमस्कार मंडळी, मी माधुरी, तुमचे सिम्पली माधुरी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आता वाजले सकाळचे 6:30. मी आता ट्रेनने जाणार आहे भायखळ्याला. तिथून मग माझा लहान भाऊ आणि मी आम्ही चाललो आहे महाडला. माझ्या मामाची मुलीची एंगेजमेंट आहे. मम्मी वगैरे 2 दिवस आधीच गेले आहेत. जवळजवळ मी 16-17 वर्षांनी महाडला चालली आहे माझ्या आजोळी. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. तुम्हाला बघायला मिळेल पुढे काय काय होणार आहे आणि आता आमची जर्नी कशी असणार आहे. स्टे ट्यून. इथे आम्ही जायला निघालो होतो स्टेशनला आणि मी मिस्टर रोकडेंना विचारत होती की तुला कसं वाटतंय, मी आता 2 दिवस नसणार आहे. कारण आर्यन आणि तो येत नव्हता. आर्यनचे ट्युशन आणि क्रिकेट असल्यामुळे आर्यन यायला तयार नाही झाला आणि त्यानंतर आम्ही ऑटोमध्ये बसलो, स्टेशनला जायला निघालो. इथे मी तिकीट काढलं भायखळ्याला जाण्यासाठी आणि देन माझी 6:34ची ट्रेन होती. ती जाऊन पोहोचणार होती भायखळ्याला 7:30ला आणि माझी ट्रेन आली. आल्यानंतर मी ट्रेनमध्ये बसली आणि मिस्टर रोकडे जाम खुश होते कारण मी 2 दिवस नव्हती. मी ट्रेनमध्ये चढल्यानंतर लिटरली मला नाचून दाखवत होता की हां जा तू, आम्ही दोघं खूप एन्जॉय करणार आहे 2 दिवस. आणि सकाळी 6:30ला पण ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, व्यवस्थित बसायला पण जागा नाही मिळाली. इथे मी मम्मीकडे जाऊन पोचली आणि तरी पण याची तयारी झाली नव्हती. मला बोललेला दीदी आपण 6 वाजताच निघूया, पण याचे काय 6 वाजले नव्हते. देन आमची जर्नी स्टार्ट झाली. आम्ही निघालो महाडला जाण्यासाठी. आता आपण अटल सेतू महामार्गावर आहोत. सगळ्यात जास्त उशीर झालाय तो या माणसामुळे. सकाळी 6 वाजता निघणार होता आणि आता टायमिंग झालंय 8:44. हा, अजून 1 तास आहे आम्हाला पोहोचायला. सगळं ह्या मुलामुळे झालेलं आहे. It's not 1 hour, it's 59 minutes. किती? 59. 59 मिनिट. अरे काय काय? खूप कंटाळा आलाय, खूप गरम होत झालंय. कधी एकदा असं वाटतंय कधी घरी पोचते आणि हे त्याच्या पाठी ठेव. अनाडी प्राणी आले तिथे. लाईट मार. भिंतीला इथे ना तूट सगळं करतो तिला. महाडला येऊन पोचल्यानंतर घरी जाऊन थोडा रेस्ट केला. जेवण वगैरे झालं आणि ऑलरेडी पाहुणे आले होते आणि आमची कोणाचीच तयारी झाली नव्हती. आम्ही सगळेजण तयारीला लागलो होतो. देन फंक्शन स्टार्ट झाला. खूप पाहुणे आले होते. पूर्ण अंगण भरलं होतं. सगळे पाहुणे मोस्ट ऑफ दी मुंबईवरून आले होते, कल्याणवरून. लिटरली लग्नाला जशी बस भरून येते तशीच बस भरून आलेली आणि असं वाटत होतं लग्नच आहे. माहीत नाही लग्नाला आता किती माणसं असतील. ह्याच फंक्शनला एवढी माणसं आली होती आणि खूप छान अरेंजमेंट केलेली. इथे जे माईकवर बोलत आहेत ते नवऱ्या मुलाकडच्या फॅमिलीची ओळख करून देत होते आणि देन मग आमच्या इथे पण म्हणजे त्यांच्या इकडची माणसं आणि आमच्या इकडची माणसं एकमेकांच्या फॅमिलीची ओळख करून देतात. काका, मामा, मावशी जे कोणी असतील त्यांची. आणि त्यानंतर इथे पेढा भरवण्याचा प्रोग्राम स्टार्ट झाला. दोघंही एकमेकांना पेढा भरवताना खूप लाजत होते कारण हे आमचे जे जीजू आहेत होणारे हे बाहेरगावी असतात आणि प्रणालीने त्यांना पेढा भरवला. लिटरली तो पेढा तिने डायरेक्ट सोडून दिला. त्यामुळे सगळेजण खूप हसत होते. पहिल्यांदाच भेटले होते दोघंही, त्याच्यामुळे खूप लाजत होते एकमेकांना.
इथे पेढा भरवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तिच्या सासरकडच्या लोकांनी तिची ओटी भरली आणि जिजूंनी तिला खूप छान छान गिफ्ट आणले होते. ते गिफ्ट तिला देत होते. खूप छान गिफ्ट होते सगळे. आणि त्यानंतर हा प्रोग्राम इथे झाला आणि मग जेवणाला सगळे लागले. आणि इथे माझ्या दोन्ही मामी गप्पा मारत होत्या आणि मामी थोडी इमोशनल झाली होती, कारण ह्या टायमाला मामा पाहिजे होता हे सगळं बघण्यासाठी, म्हणून ती थोडी इमोशनल झाली होती आणि तिला हसवण्याचा प्रयत्न करत होती मी. परत एकदा आमची प्रणाली रेडी व्हायला गेली. त्या लोकांनी तिला खूप छान साडी आणली होती. ती साडी चेंज केली आणि ही प्रणालीची बेस्ट फ्रेंड आहे. खूप मस्ती करत होती म्हणून मी तिला कॅप्चर केलं. तिला मी सांगितलं की तू आता दिसणार आहेस मस्ती करताना. तर खूप छान होती ती. ह्या आमच्या प्रणालीच्या स्टुडंट आहे. आमची प्रणाली ट्युशन घेते. सगळ्या हाय करत होत्या. आणि ही माझी वहिनी आहे, माझ्या लहान भावाची वाईफ, आमची प्रिया. आणि थोडीशी लाजत होते व्हिडिओमध्ये यायला, कारण कॅमेरा साठी यूज टू नाही आहे. आणि हा नवरी मुलीचा छोटा भाऊ कुणाल आमचा. आमची श्वेता, सूरजची वाईफ. आणि ही आमची छोटी अविरा. ही आमची गुड्डी ताई, माझ्या मोठ्या मावशीची 3 नंबर मुलगी. आणि हा माझा लहान भाऊ, माझ्या नंतरचा. थोडं वेड्यासारखाच बोलत होता. तो नेहमीच माझी मस्करी करत असतो. त्याला खूप मज्जा येते माझी मस्ती करायला. खूप आगाऊपणा चालू होता त्याचा. आणि इथे सगळेजण पंगत बसली आहे जेवायला. त्यानंतर थोडंसं सेलिब्रेशन केलं, केक कटिंग वगैरे झाला. आणि नंतर आम्ही सगळ्यांनी तिला काय काय गिफ्ट मिळाले हे सगळे ओपन करून बघितले. सगळेजण घोळका करून बसले होते. सगळे खूप एक्सायटेड होते तिचे गिफ्ट्स बघण्यासाठी आणि तीसुद्धा खूप एक्सायटेड होती. पण खरंच जिजूंनी तिला खूप खूप सुंदर सुंदर गिफ्ट्स दिले. तीसुद्धा खूप खुश झाली, आम्हीसुद्धा खूप खुश झालो. आणि आम्हाला सगळ्यांना खूप आवडले तिला जे गिफ्ट्स दिले होते ते. सकाळचा व्ह्यू. मांडव पण काढतायत. आम्ही जेव्हा यायचो ना तेव्हा फरीदाजीचं एक शॉप होतं, दुकान होतं, जिथे आम्ही पेप्सी खाऊ बिऊ खायला जायचो. आणि आता मी तिच्याच घरी चालले. आता ती आजी नाही आहे, पण तर जवळजवळ 17 वर्षांनी मी आली आहे गावात माझ्या आजोळी. त्यामुळे खूप भारी वाटतंय आणि खूप वेगळं सुद्धा वाटतंय इथे येऊन. आणि इथे माझी मम्मी येते आणि आम्ही आता चाललो. इथे आम्ही आजीच्या घरी जायला निघालो होतो. ही माझ्या मम्मीची स्कूल आहे. माझी मम्मी ह्या स्कूलमध्ये होती. आणि फरीदा आजी ही माझ्या आजीची खास मैत्रीण होती. सो आम्ही लहानपणी जेव्हा 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 यायचो सुट्टीमध्ये तेव्हा आम्ही आजीच्याच दुकानात बसून असायचो. कधी कधी तर मला ते खूप आवडायचं की आजीच्या दुकानात बसून खायला आणि विकायला सुद्धा आवडायचं. सो मी जास्त करून आजीच्या दुकानात जायची. पण खरंच ते लहानपणीचे जे क्षण होते, जे मोमेंट्स होते ते खूप छान होते. आणि इथे आल्यानंतर तर मला खूप भारी वाटतं. आम्ही परत चाललो घरी. आम्हाला तिथे कोणीच नाही भेटलं, त्यांचं घर बंद होतं. सो आम्ही वी आर बॅक टू होम. हाय हाय कर. बाब्याला काय कंटाळा येत नाहीये. एवढं ऊन आहे तरी बाब्याला आमच्याबरोबर सगळीकडे फिरायचंय. हा, लगेच आम्ही निघालो तर आमच्या मागे लागला. खाऊ पाहिजे. माझा मामा मिलिटरीमध्ये होता, ही त्याची समाधी आहे. आणि मामीने खूप छान असं अंगण सजवलेलं आहे.
ते संध्याकाळी आम्ही सगळी भावंडं एकत्र चहा प्यायला बसलो होतो आणि मामीनी मस्त तवसाचे वडे बनवलेले खूप छान झाले होते, जे की जाड काकडीपासून बनवतात. आणि इथे सगळी भावंडं खूप मस्ती करत होती आणि स्पेशली ह्या तिघांना तर माझी मस्ती करायला तर खूप मजा येत होती. आणि इथे व्हिडिओ शूट करत होती माझी मम्मी आणि ती सगळ्यांना सांगत होती कॅमेरामध्ये बघून हाय बोला. सो ती खूप एक्सायटेड होती कारण मी हे सगळे मोमेंट कॅमेरामध्ये कॅप्चर करते आहे. आणि इथे आमचा कुणाल माझ्यावर खूप रागवला होता कारण इथे या लोकांना थांबायचं होतं पण माझ्यामुळे सगळ्यांना निघायला लागलं कारण आर्यन घरी होता आणि मला सुट्टीसुद्धा नव्हती. त्यामुळे माझं जाणं खूप गरजेचं होतं आणि पुढे तुम्ही बघू शकता आम्हाला थांबवण्यासाठी किती कन्व्हिन्स करत होते. मग म्हणून बोलतो नको जाऊ. पॉझिटिव्ह बोल. मी गाडी चालवतोय काय नाही ना, मग नको जाऊ. बस मत जाऊ. बघ तुला सांगतो मी, आम्हाला न पाठवण्यासाठी एवढे प्रयत्न चाललेले आहेत. जाण्याचा रस्ता बरोबर नाहीये. रस्ता चांगला आहे बोलला. चांगला आहे. मग जे माणसं आता ज्यांना थांबायचे ना त्यांना सांगतो. फायनली आम्ही निघालोय, आमच्या बॅग रेडी आहेत. फायनली एवढ्या परिश्रमानंतर आम्ही निघालोय आता मुंबईला जायला. आणि एका माणसाचा मूड अजिबात नाही आम्हाला पाठवण्याचा, पण आम्हाला जावंच लागतंय, ते पण माझ्या आर्यनमुळे. आता आमची गुंडी पण आहे, गुंडीला पण जायचं नव्हतं पण माझ्यामुळे सगळ्यांना जायला लागतंय. सो आता फायनली आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सो आम्ही जाता जाता मोठ्या मामाच्या घरी गेलो होतो आणि आता लवकरच तुम्हाला लग्नाचे आणि हळदीचे सगळेच व्लॉग बघायला मिळतील. तोपर्यंत कनेक्ट राहा तुम्ही. सो आता आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.